प्रकारचे षटकांमध्ये कटौती केली जाणार नाही, परंतु ज्या प्रकारचा आता वेळ झालाय त्यामुळे एकाच षटकाचा सामना मात्र खेळवला गेलाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रत्येक पाटील लाईट चालू करू नका, फलंदाजाला त्याचा त्रास होतोय. तर फायनलचा अंतिम सामना पहिलं षटक प्रत्येक पाटील अक्षय पाटीलच्या बॅट मधून पहिलाच चेंडू षटकाराच्या माध्यमाने फेकून दिलाय. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार अक्षय पाटीलच्या बॅट मधून. वर्चस्वाची लढाई पाहायला मिळतीये. अंतिम सामना या स्पर्धेचा जय भोले चषकाचा 2025च्या पर्वाचा खूप चांगल्या प्रकारचा दमदार दर्जेदार आयोजनाचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याची देही याची डोहा पण पाहताय क्रिकेटचा हा 16 आता मात्र प्रेशर पाहायला मिळते. षटकारानंतर लाईन मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. प्रेशर आणि दडपणाचा बळी इथे मात्र ठरतोय. नो चेंडू आउटसाइड द पिचिंग पाहायला मिळतीये. नो चेंडू पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षय पाटीलच्या बॅट मधून आग ओतणारी फलंदाजी आता मात्र होत असताना अक्षय पाटीलच्या माध्यमाने. काय फलंदाजी केली आज, खऱ्या अर्थाने अक्षय पाटीलने इम्प्रेस केलाय. दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक या स्पर्धेचा एकमेव अर्धशतक त्याच्या नावे झळकावला तोच अक्षय पाटील. आग ओकणारी फलंदाजी करतोय यावेळेस. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. सागर जाधव तिथे आहेत, उचलतात फेक करतात, चुकी केली मात्र रोहित जाधवने. नक्कीच रनआउटची संधी त्याच्याकडे होती परंतु कलेक्ट करता आलं नाही चेंडूला. फलंदाजाला लागून चेंडू जरूर गेला. त्याचमुळे ह्या फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावर ऍड केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर आतमधून आला. काय क्षेत्ररक्षण केले सागर जाधवने. गुड फिल्डिंग. अक्षरशः चेंडूला आपल्या शरीराच्या साह्याने चेंडूला अडवला गेला. नक्कीच जंप केला होता चेंडूवर. चेंडूला स्वतःच्या शरीराने अडवला गेलाय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. एका षटकाच्या मॅच मध्ये पुरेशी धावसंख्या ठरू शकते 16. परंतु पाहूया क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. रोहित जाधव ची खेळी पाहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची खेळी त्याच्या मार्फत केली गेली. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. नक्कीच अक्षय पाटील ज्या प्रकारची फलंदाजी करतो त्याच्यासाठी विनय पाटील सारख्या फलंदाजाची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केली गेली आहे. प्रदीप पाटील जात आहेत. नक्कीच शेवटचे काही चेंडू शेष आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. जर डॉट चेंडू आला तर संधी असेल बंडूशेठ प्रतिष्ठान संघाकडे त्या धावा चेस करण्याची. परंतु एखादा मोठा फटका जर आला तर पूर्णपणे बॅकफुटला ढकलला जाईल बंडूशेठ प्रतिष्ठान संघाला. स्लोवर गतीचा चेंडू होता, खोडून काढला. गणेश पाटील आहे तिथे. एकापेक्षा जास्त नसायला हवं परंतु चुकीची फेकी म्हणता येईल का. प्रदीप पाटीलने चांगली रनिंग भेटून तर विकेट केली होती परंतु दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र बाद होतोय प्रदीप पाटील. आणि अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. निलेश थर्ड अंपायर पाहिजे. येस येस. थँक्यू. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. कृष्णादाला विनंती करतोय आपण आमच्या आज ज्यांनी तर कृष्णादाला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आज आपण बघितलं ज्यांनी आम्हाला उत्तम साथ दिली ते योगेश पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. कारण वेळ फार कमी आहे त्यामुळे किरण कारंका मान्यवर देखील बसले त्यांना देखील त्यांचा अमूल्य वेळ आहे. चला बॅट चला लवकर क्षेत्ररक्षण करत आहे. तर अमोलचा आपण तर योगेशचा देखील आपण सन्मान करू. योगेश जा.
आपला सन्मान केला जाणार आहे. लाईव्ह टेलिकास्टवाले आपण या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एक प्रतिनिधी या. चला 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 लवकर या. सर्व सन्मान आपण कृष्णादाच्या शुभ हस्ते करू. कृष्णादादा लवकर जरा, मॅच देखील मला कव्हर करायचे. तर कृष्णादाच्या शुभ हस्ते बघा सन्मान केला जातोय. लाईव्ह वाल्यांचा देखील सन्मान केला जातोय. रिप्ले नाही आता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून देखील स्पर्धा कव्हर केली, त्यांचा देखील सन्मान केला जातो. कृष्णादाच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. तर आमच्या DJ मास्टर आपण या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एक कोणतरी प्रतिनिधी द्या लवकर, मॅच देखील सुरू करायचे. धाबा दिला धाव फलक आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच शिवशंकर ए विपक्ष आपण पाहू शकता. बंडूशेठ प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी धावा हव्यात आपण. तर 18ची गरज आहे. चला DJ मास्टर या. आजच्या दिवसात त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्यांचा देखील सन्मान केला जातोय कृष्णादाच्या शुभ हस्ते. तर दिनेश जाधव यांचा देखील सन्मान केला जातोय. अप्रतिम आमचे गुणलेखक. तर दिनेश जाधवचा देखील सन्मान केला जातोय कृष्णादाच्या शुभ हस्ते. तर आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रवींद्रदा भंडारी देखील आपण इथं उपस्थित आहेत. त्यांच्या आपण इथं नेतृत्वाखाली स्पर्धा देखील सफल होताना दिसते आपल्याला. चला सामना सुरू करायचा आहे. 18ची गरज आहे. एक लहान मुलगा काय सांगून आला गोलंदाजाला, कान मंत्र काहीतरी दिला असेलच. स्ट्रायकेला रोहित भावेश गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 18ची गरज आहे. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय आणि आता सूर्य अस्ताला गेल्यानंतर इथून चॅम्पियनशिप कोण पटकावणार, बंडूशेठ प्रतिष्ठान की आपण तर शिवशंकर ए संघ. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधून पाठवून द्यायचा होता फाईनलीच्या डोक्यावरना. डॉट चेंडूची समाप्ती. सागर आणि आपण तर रोहित ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. 5 चेंडू 18ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आला आपण पाहू शकता भावेश, ज्याने आजच्या दिवसात काय गोलंदाजी केली, वेगवान गोलंदाजी. पंचांनी देखील आज खूप चांगली कामगिरी केली. आपण तर आमचे पंच असतील निलेश जाधव असतील, DJ मास्टर देखील धन्यवाद देऊ. हा चेंडू शरीराचा वेध घेतलाय. धन्यवाद देतो आमच्या DJ मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो संपूर्ण आयोजकांना की ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली समालोचन करण्याची. कारण का एक दिवसीय स्पर्धा जय भोले चषक कोलिवली 14 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणि त्यानंतर या ब्युटिफुल ट्रॉफीज शेवटच्या टप्प्यात मॅच आले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18ची गरज आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सागरला आपण पाहू शकता. सागरने देखील खूप चांगली बॅटिंग केली, पण इथून आता सूर्य अस्ताला गेलाय. संध्याकाळचं वातावरण. हा चेंडू गुडलास पण टेकअप होतोय. काय गोलंदाजी केली जाते बघा इथून. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता 3 चेंडू आणि 3 आपण तर इथून धावा कराव्या लागणार. तब्बल 17 म्हणजे 18ची गरज आहे. 3 षटकार मारावे लागणार. नाही विकेट आहेच. हा विकेट गेलाय. विकेट आणि टॉसला काही महत्व नाहीये, पण विकेट गेलाय तो बॅटर नवीन जाणार मैदानावर. कायच खेळ केलाय शिवशंकर ए संघाने. कारण का पहिल्या मॅच मध्ये कदाचित मी अक्षयला म्हणालो की अक्षयची बॅटिंग चांगली झाली नाही. मला वाटतं दुपारी गेला घरी, देवाजवळ नमस्कार केला असेल, जेवण भरपूर प्रमाणात केलं, ताकद निर्माण केली आणि नंतर काय बॅटिंग केली. आला दुसऱ्या मॅच मध्ये 50 धावा मारून गेला. आणि असं मारलं नाही की गोलंदाजाला बदडलं, त्याने धुतलं त्याच्या बॅटमध्ये. भावेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला रोहितला आपण पाहू शकता. ओ वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. पंच वाईडची खूण करत आहे. तवांच्या धावेने भर धाव संख्येत ऑफर 2. 18चं लक्ष नाही. आता तिसरा दिवस आपण पंच कोणी आपण पंचाला विनंती की आता तुम्ही रिप्ले मागूच नका. नाही आता मॅच दिसते ती फार महत्वाची किरण. नाही सर्व आमच्या ऑपरेटरना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल. बघा ना, कॅमेरामॅनला पण देखील धन्यवाद देईल. किती क्लिअरिटी दाखवत आहेत बघा ना, खेळपट्टीवर दाखवत आहेत ते पूर्णपणे. भावेश रोहित. ओ चांगला चेंडू. ड्राईव्ह करायचा होता बॅटची आतली कडा. एकच धाव. सिंगलने आपल्याला विजय मिळवता येणार नाही. आता पूर्णपणे सामना झुकत चाललाय शिवशंकर ए संघाच्या बाजूने. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा हव्यात आपण पाहिले तर 15. स्टंप कोणी घ्यायचे नाहीयेत. लहान मुलांनी मैदानात बघा धावण्यासाठी शर्यत लागली. जो जाईल पहिला त्याची व्हिडिओ व्हायरल होईल. धावा. भावेश गोलंदाजी मार्कवर.
इथे आता बघा पूर्णपणे स्पष्ट चित्र झालंय की आपण आता या स्पर्धेचा जय भोले चषकाचा आपण चॅम्पियन संघ फक्त एक चेंडू दूर आहे चॅम्पियनशिप पासनं आपण बघितले तर जय भोले ए संघ काय जबरदस्त कामगिरी केली अक्षरशः मैदानावर बरजला आज आपण बघितले तर खऱ्या अर्थाने अक्षय पाटील असं वाटलं की पुन्हा एकदा मकर संक्रांत चषकाची त्यांनी बॅटिंग सुरू केली आणि अशा तऱ्हेने चॅम्पियन संघ ठरतोय बघा लहान मुलं लगेच मैदानात जात आहेत